प्रतिपंढरपूर आसनपोईत आषाढीचा भक्तिमय उत्सव, तालुक्यातून उसळला जनसागर. पंढरपूरला जाता येत नाही म्हणून भक्ती थांबत नाही, हीच भावना आज महाड तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसनपोई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळाली. आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच मंदिर परिसर जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषानं दुमदुमून गेला. आज पहाटेपासूनच तालुक्यातील कानाकोपऱ्यातून भाविक आसनपोईकडे दाखल झाले. वृद्ध, महिला, लहान मुलं सगळ्यांच्या हातात तुळशी माळ आणि मुखात विठ्ठल नाम. दर्शनासाठी लागलेल्या रांगा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून बाहेरपर्यंत पोहोचल्या होत्या. ज्यांना पंढरपूरची वारी करणं शक्य नाही त्यांच्यासाठी आसनपोई हेच खरं पंढरपूर बनलंय. आसनपोईच्या विठ्ठल मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली भक्तीची परंपरा. कार्तिक एकादशीला या मंदिरात सलग हरिनाम सप्ताह साजरा होतो. तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात या सप्ताहाची ख्याती आहे. म्हणूनच कार्तिकीला पंढरपूरला जाऊ न शकणारे हजारो वारकरी इथे येऊन वारीचा अनुभव घेतात. यंदा येणाऱ्या कार्तिकी एकादशीला या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ही सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी यावर्षी 3 दिवसांऐवजी 5 दिवसांचा भव्य हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी परिसरातील अनेक भजनी मंडळांनी मंदिरात येऊन अभंग, भजन आणि कीर्तनानं वातावरण भारून टाकलं. पांडुरंगासमोर सेवा देण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभागी झाले होते. यंदाचं विशेष आकर्षण म्हणजे एकादशीचा एक दिवस आधीच ट्विंकल स्टार शाळेच्या चिमुकल्यांनी काढलेली पायी दिंडी. गणवेशात, हातात पताका आणि मुखात नामजप करत आलेल्या या चिमुकल्यांनी खऱ्या अर्थानं भक्तीचा नवा आदर्श घडवला. लहान वयातच मुलांमध्ये वारकरी संस्कृतीचं बीज रुजवण्याचं काम या शाळेने केलं. आसनपोई हे केवळ एक गाव नाही तर ते महाड तालुक्याचं श्रद्धास्थान आहे. गावकऱ्यांचं नियोजन, स्वच्छता, भाविकांसाठी केलेली व्यवस्था आणि भक्तिभाव यामुळे आज आसनपोईची ओळख प्रतिपंढरपूर अशी झाली आहे. मंदिर परिसरातील शिस्त, स्वयंसेवकांची मदत, संपूर्ण गावाने एकत्र येऊन केलेलं काम कौतुकास्पद आहे. आषाढीच्या निमित्तानं आज आसनपोईनं दाखवून दिलं की भक्तीला अंतर, वेळ आणि अंतर यांचं बंधन नसतं. एक निष्ठा असेल तर प्रत्येक गाव पंढरपूर बनू शकतं. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.